अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। तर उद्या आहे आषाढी एकादशी, उद्या शनिवार आहे आषाढी एकादशी आणि ही एकादशी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी मानली जाते। त्यामुळे आपण सगळेजण अगदी भक्तिभावाने मनापासून आषाढी एकादशीचं व्रत करत असतो, पूजा करत असतो, सेवा आपण करणार आहोत। या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण अशीच एक प्रभावी सेवा बघणार आहोत जी आपल्याला या दिवशी करायची आहे। तर बघा, उद्या आषाढी एकादशी आपण सगळेजण अगदी मनापासून सगळं व्रत करणार आहोत, त्याचबरोबर आपण सेवाही करणार आहोत। सेवा आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जमतील तेवढ्या सेवा करण्याचा आपण प्रयत्न करावा, कारण की बघा, विशिष्ट दिनी आपल्याकडनं विशिष्ट सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्याचं फळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळत असतं। त्यामुळे आपला वेळ आपल्याला सेवेसाठी किती देता येईल याचा विचार आपण करावा आणि त्यानुसार आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा करायची आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला सुतक आलं असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेवा करता येणार नाही, पूजा करता येणार नाही। तुम्ही फक्त उपवास करू शकता आणि तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही श्रवण करू शकता। ज्या काही सेवा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, जसं की विष्णू सहस्रनाम स्तोत्र असेल किंवा अन्य सेवा असेल, तर तुम्ही श्रवण करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। पण तुम्ही त्या सेवा पठण करू शकत नाही किंवा कुठल्या प्रकारची पूजा तुम्ही करू शकत नाही। त्यानंतर बघा, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी सेवा बघणार आहोत, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र। भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि अर्थात आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचण येऊ नये, लक्ष्मी प्राप्तीसाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आणि तितकंच अनुभव सिद्ध आहे। अनेक जणांना याचे अनुभव आहेत, त्यामुळे हे स्तोत्र आपल्याला उद्या पठण करायचं आहे। आता बघा, जर तुम्हाला एक दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तर नक्कीच तुम्ही उद्या आषाढी एकादशीला, बघा, सगळ्यात महत्त्वाची एकादशी आहे, याचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला एक दिवसीय अनुष्ठान करायचं असेल, तुम्ही नक्कीच उद्या आषाढी एकादशीला रात्री 12 वाजता तुम्ही याचं अनुष्ठान करू शकता। अनुष्ठान कसं करायचं, मला शक्य असेल ना तर खरंच तुम्ही एक दिवसाचं अनुष्ठान करू शकता आणि खरंच ज्यांनी आतापर्यंत अनुष्ठान केलेलं आहे व्यंकटेश स्तोत्राचं त्यांना अनुभव आहे। साक्षात आपल्याला भगवान विष्णूंचं दर्शन होतं, विष्णू कृपा होते आणि आपल्या घरामध्ये कधी आर्थिक अडचण भासत नाही, आपल्या घरामध्ये कधी कशाची कमी पडत नाही। म्हणून आपल्याला हे अनुष्ठान करायचं असतं। जर तुमच्यावर कुठल्या प्रकारचं कर्ज असेल, तुम्हाला कुठल्या प्रकारचा मार्ग सापडत नसेल, लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होत नसेल, तुम्ही नक्कीच व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करून बघा, तुम्हाला 100% याचा अनुभव आल्याशिवाय राहणार। आता हे अनुष्ठान तुम्ही एक दिवसाचं करू शकता, 3 दिवसीय करू शकता, 7 दिवसीय तुम्ही करू शकता किंवा 21 दिवसीय सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान करू शकता। हे तुमच्या यथाशक्तीनुसार आहे। पण ज्यांना जास्त दिवस शक्य होणार नाही त्यांनी नक्कीच उद्या तुम्ही एक दिवसीय हे अनुष्ठान करून बघा, नक्की तुम्हाला याचा काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, कारण की अत्यंत प्रभावी उद्याचा दिवस आहे आणि तेवढीच प्रभावी ही सेवा आहे, त्यामुळे याचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळणार आहे। तर बघा, जर तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला हे अनुष्ठान, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपल्याला रात्री 12 वाजता करायचं असतं, उद्या रात्री 12 वाजता। आता कसं करायचं आहे बघा, अर्थात जेव्हा तुम्ही अनुष्ठानाला बसणार तर अर्थात आपल्याला बघा 11:30 ते 11:45 आपल्याला आसनावर बसायचं असतं। आता जी सेपरेट पूजा मांडणी करायची आहे का, तर काही गरज नाही। आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल, तुमच्याकडे जर भगवान व्यंकटेशाचा फोटो असेल तर नक्कीच तर उत्तमच आहे, जर नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे असेल, पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल, तुम्हाला फक्त त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे, हळद कुंकू व्हायचे आहेत, धूपदीप ओवाळायचं आहे, फुले तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे आणि एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आता सगळ्यात आधी तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता की मी एक दिवसाचं हे अनुष्ठान करत आहे, तर आपल्या स्वामींना तुम्ही प्रार्थना करू शकता की स्वामी महाराज, माझ्याकडनं हे अनुष्ठान तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला स्वामींना सांगायची आहे। बघा, जेवढं तुम्ही सेवा करणार, जेवढ्या दिवसांची तुम्ही सेवा करणार, अर्थात तुम्हाला तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे। तुमच्या इच्छा जर खूप मोठ्या असतील आणि तुम्ही जर सेवा खूप छोटी करणार असाल, बघा, काहींच्या इच्छा खूप असतात पण त्यांना असं वाटतं की मी एक दिवसाची सेवा करून मला सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तर असं होत नाही। जेवढ्या आपल्या इच्छा असतात, जेवढ्या आपल्याला अपेक्षा असतात भगवंताकडनं, तेवढी भगवंताची आपल्याकडनं सेवा घडणंही तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून जेवढ्या तुमच्या अपेक्षा आहेत, जेवढी तुम्हाला इच्छा आहे, तर नक्कीच तुम्ही त्या परीने सेवा केली पाहिजे। पण
बघा, जर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने केलं तर नक्कीच तुम्हाला एक दिवसासुद्धा अनुभव येतो, म्हणजे येतो, 100% येतो, यात काही शंका नाही. संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला माळ जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. त्यानंतर शार्प 12 वाजता तुमच्या मुखातून व्यंकटेश स्तोत्र सुरू झालं पाहिजे. आता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीतून पठण करू शकता किंवा तुम्ही संस्कृतमधून सुद्धा पठण करू शकता, हे तुमच्या इच्छेनुसार. तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. अर्थात बघा, संस्कृतमध्ये केलं तर संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र फक्त 15 ओव्यांचं आहे, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे. आणि हे स्तोत्र 21 वेळेस पठण करायला आपल्याला फक्त पाऊण तास लागतो, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही मराठीमध्ये हे स्तोत्र पठण करणार असाल, आपल्याला 21 वेळेस हे स्तोत्र पठण करायचं आहे, त्यामुळे मराठीमध्ये हे स्तोत्र 108 ओव्यांचं आहे आणि म्हणून 21 वेळेस हे स्तोत्र पठण करायला आपल्याला अगदी तुम्हाला 3 ते 3-3.5-4 तास लागू शकतात. म्हणून बघा, तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला मराठीमध्ये हे स्तोत्र पठण करायचं आहे की संस्कृतमध्ये करायचं आहे. अर्थात तुम्हाला फळ हे सारखंच मिळणार आहे, तुम्ही कोणत्याही भाषेतून पठण केलं तरी सुद्धा. तर 21 वेळेस हे स्तोत्र पठण करून झाल्यानंतर तुम्हाला मग व्यंकटेश भगवानांची आरती करायची असते. आपल्या स्वामींची तुम्हाला आरती करायची आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पांची, स्वामींची, व्यंकटेश भगवानची तुम्हाला आरती करायची आहे. आणि अशापर्यंत तुम्हाला हे अनुष्ठान करायचं असतं. उद्यापन वगैरे असं काही नाही आहे. तुम्ही फक्त गोडाचा एखादा नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता. खडी साखर किंवा साखर जरी ठेवली तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर अशापर्यंत तुम्हाला हा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि तुमचं हे अनुष्ठान पूर्ण होतं. आता बघा, ज्यांना अनुष्ठान करायला जमणार नाही, ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे पण त्या महिलांना अनुष्ठान करण्याची इच्छा असते, पण रात्री 12 वाजता अनुष्ठान करणं शक्य होत नाही. बऱ्याच ताईदारांची कमेंट येते की ताई, हे स्तोत्र रात्रीच पठण करावं का, संध्याकाळी पठण केलं चालत नाही का, किंवा दुपारी आम्ही पठण करू शकत नाही का. तर बघा, आपल्याला अनुष्ठान फक्त रात्री 12 वाजताच करायचं असतं. जर तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं असेल, तुम्ही कधीही दिवसभरामध्ये पठण करू शकता. पण जे तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे, 21 वेळेस संकल्पयुक्त तुम्हाला जर पठण करायचं असेल, तुम्हाला रात्री 12 वाजताच करावं लागणार आहे. पण जर तुम्हाला फक्त हे स्तोत्र पठण करायचं आहे, तुम्ही कधीही दिवसभरामध्ये हे स्तोत्र पठण करू शकता. मग तुम्ही कितीही वेळेस करा, 3 वेळेस करा, 7 वेळेस करा, 11 वेळेस करा, 21 वेळेस करा किंवा किमान एकदा करा, तरी सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही स्तोत्र पठण करू शकता. पण अनुष्ठान मात्र आपल्याला रात्री 12 वाजताच करायचं असतं, हा त्याचा नियम आहे. तर बघा, तुम्ही दिवसभरामध्ये ज्यांना रात्री पठण करणं शक्य होते किंवा ज्यांना रात्री अनुष्ठान करणं शक्य होणार नाही, अशा ताईदादांनी तुम्ही उद्या दिवसभरामध्ये हे स्तोत्र तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्ही टप्प्याटप्प्याने पठण करू शकता. अनुष्ठान करायचं असेल तर आपल्याला एका बैठकीमध्येच 21 वेळेस पठण करायचं असतं, आपल्याला मध्ये उठायचं नसतं. पण जर तुम्ही हे स्तोत्र असंच पठण करणार असाल दिवसभरामध्ये, तुम्ही हे स्तोत्र टप्प्याने म्हणजे सकाळी 3 वेळेस, दुपारी 3 वेळेस, संध्याकाळी 3 वेळेस असं तुम्ही पठण करू शकता, काहीच हरकत नाही. जेवढ्या वेळेस तुम्ही हे स्तोत्र पठण करणार अर्थात तेवढं फळ आपल्याला मिळणार आहे, कारण की भगवान व्यंकटेश हे भगवान विष्णूचेच अवतार आहेत आणि नक्कीच आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानलं गेलं आहे आणि अनेक जणांना अनुभव आहे, मला सुद्धा आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हे स्तोत्र जेव्हा तुम्ही पठण करायला सुरुवात करताना तुमचे लक्ष्मी बाप्पाचे मार्ग मोकळे होत जातात. नक्कीच काही ना काही कुठून ना कुठून पैसा येऊ लागतो आणि वायफळ मार्गाने पैसा खर्च होत नाही. त्याचबरोबर आपल्या डोक्यावरचं जे काही कर्ज आहे ते हळूहळू खांद्यावर नक्कीच येतं. हा अनुभव आपल्याला हे स्तोत्र पठण करत असताना येत असतो. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य आहे उद्या पठण करणं तेवढ्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना अनुष्ठान करणं शक्य आहे रात्री 12 वाजता अनुष्ठान करण्याचा प्रयत्न करा. तर अशापर्यंत तुम्हाला हे स्तोत्र उद्या पठण करायचं आहे. तर आता तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, झायली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.